भारतीय हवामान खात्याने मार्च महिन्यात हवामानाचा दीर्घावधी अंदाज प्रसारित केला. त्या अंदाजानुसार संपूर्ण भारतामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उष्णतामान जास्त राहील असे वर्तवण्यात आले होते. त्याचीच परिणिती म्हणून आपण पाहतोय की थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं बुलढाणा शहर जे आहे तेथे सुद्धा गेल्या 4-5 दिवसात तापमानाची नोंद जी आहे ती 40-41 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्तच होताना दिसते आहे. कालचं बुलढाणा शहराचं जे तापमान आहे ते 43.5 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर वैश्विक तापमानात वाढ आणि हवामान बदल या दोन्ही संज्ञेमुळे हे सगळे बदल आपण होताना पाहतो आहे आणि याचा विपरीत परिणाम प्रामुख्यानं शेती क्षेत्रावर होतो आहे आणि मानवी आरोग्यावर सुद्धा होताना दिसत आहे. तर प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी या उष्णतामानापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी. आपल्या शेती कामाचं नियोजन प्रखर उष्णतामानापासून बचाव करताना कसं करता येईल याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं. शेती कामे जी आहेत ती सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेतच करावी. त्याचप्रमाणे शेतात उभ्या असलेल्या पिकांना, फळबागांना, भाजीपाला पिकांना ओलीत शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावं. ओलीत करताना भूजल पातळी सध्याच्या स्थितीत खालावलेली असते म्हणून पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या हेतूनं ओलीत करताना सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच पिकांना ओलीत करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.